आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला. माझा राऊ मनामधी बोलूनी गेला, धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे. नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे. नाविका रे नाविका रे नाविका रे. असा आपल्या मनाचा ठाव घेणारी गायिका म्हणजे सुमनताई कल्याणपूर, ज्यांचा आज आहे वाढदिवस. सुमनताई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी नमस्कार. मनमोगरा चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. तर सुमनताई म्हणजे मराठी भावगीतातील स्वरतारका. पण एवढीच त्यांची ओळख आहे का हो? तर नाही. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी अशा अनेक भाषांमध्येही त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत. आज 50-60 वयाची जी पिढी आहे ती तर त्यांची गाणी ऐकत ऐकतच मोठी झाली. जागरे यादवा कृष्ण गोपालका, चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, झाली पहाट झाली. बाहेर चांदण्याना हलकेच जाग आली, चल उठ रे मुकुंदा. असे मधुर स्वर ऐकून मगच उठावे असे वाटेपर्यंत देह शुद्ध करूनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष गुण. देह शुद्ध करूनी भजनी भजावे. भूपाळी भक्तिगीत. भक्तिगीतावरून आठवले. केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. असं म्हणणाऱ्या सुमनताईच्या आवाजातील गोडव्याने 50 वर्षापूर्वी जेवढे हे गीत लोकप्रिय होते तेवढेच आज देखील असून कितीतरी कार्यक्रमात घेतले जाते यातच काय ते आले. आणि त्यावेळी मुलीला गाणे म्हणाव्यास सांगितले तर या गाण्याचा पहिला क्रमांक असे. तर भक्तीमधून भावगीताच्या भावमधुर विश्वामध्ये सुमनताई आपल्याला कशी अलगद नेते ते पहा. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. अशी मधुर स्वरांची बरसात घेऊन येते. मृदुल करानी छेडित तारा, मृदुल करानी छेडित तारा, स्मरते रूप हरीचे मीरा, मृदुल करानी छेडित तारा. हे कवी रमेश आणावकरांचे शब्द जेवढे मृदू तेवढीच दशरथ पुजारी यांनी लावलेली सुरेल चाल. तर तेवढाच सुमनताईंचा मृदू मुलायम आवाज ऐकला की आपल्या डोळ्यासमोर हरीचे रूप स्मरत असलेली मीरा उभी राहते. तेव्हा मला प्रश्न पडतो, हा स्वर इतका मृदू कसा
आणि लक्षात येते की ज्या ढाक्याची मलमल जगभरात प्रसिद्ध आहे त्या ढाका इथे 28 जानेवारी 1937 साली सुमनताईंचा जन्म झाला, ज्यांच्या स्वरांनी मोठ्यांनाच नाही तर लहानांना देखील शांत केले ते सुमनताईंच्याच गाण्याने. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. भूपाळी, भक्तिगीत, भावगीत, चित्रपटगीत, लावणी अशी मराठी मुलखात मुसाफिरी करणाऱ्या सुमनताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे, तुमने पुकारा और हम चले आए. आणि मग नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर ये करार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. असं म्हणल्यावर चर्चे तर सगळीकडे होणारच. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. अशी असंख्य गीते अनेक गीतकार, संगीतकार, गायक, गायिका यांच्याबरोबर सुमनताईंनी गायली, ज्यामध्ये गोडवा, खट्याळपणा, अवखळपणा तर आहेच, पण आर्तता, आर्जव सुद्धा पुरेपूर भरली आहे. असे व्यापून टाकणारे स्वर जेव्हा कानी येतात तेव्हा आपणही स्तिमित होतो, या आवाजापुढे नतमस्तक होतो. मेरे महबूब न जा, आज की रात न जा, होने वाली है सहर, थोड़ी देर और ठहर, मेरे महबूब न जा, आज की रात न जा. देख कितना हसीन मौसम है, हर तरफ एक अजीब आलम है, जरे इस तरह आज निखरे हैं जैसे तारे जमी पे बिखरे हैं, जैसे तारे जमी पे बिखरे हैं. मेरे महबूब न जा, आज की रात न जा.